ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टीकेची झोड उठवली। एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या एका भावनिक पत्रामध्ये ठाकरे बंधूंवरती त्यांनी टीका केली आहे। 19 वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरच राज ठाकरे हे वेगळे झाले होते आणि आता एकत्र कसे असा सवालही सरनाईक यांनी या पत्राच्या माध्यमातून विचारला। मराठीसाठी एकत्र आलो म्हणतात, मग वेगळे नेमके कोणासाठी झाले होते? दोन्ही ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये अडकलाय असंही सरनाईक यांनी या पत्रामधून लिहिलंय। मराठी आणि मुंबई तोडणार या मुद्द्यावरती ठाकरेंनी पिढ्यांची सोय केली असंही सरनाईक म्हणतात। बाळासाहेबांचे विचार आणि कार्य तुम्हीच पुढे नेताय अशी शिंदेंबद्दल त्यांनी भावना सुद्धा या पत्रामधून व्यक्त केली आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत। अक्षय, काय काय लिहिलंय यांनी या पत्रामध्ये आणि हे पत्र लिहिण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? खूप मोठं पत्र आहे यामिनी, अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत। जवळपास 3 पानांचं असं हे खूप मोठं पत्र आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक वर्षाचा किंवा प्रत्येक इतिहासाचा जो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा आहे, मनसेचा आहे, त्याला हात घालण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय, जर तुम्हाला मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र यायचं होतं तर इतक्या वर्ष तुम्ही एकत्र का आले नव्हते? मग इतक्या वर्षात एकत्र ज्यावेळी तुम्ही एकत्र होता त्यावेळी तुम्ही काय केलं? असे अनेक प्रश्न यातून विचारलेले आहेत। त्यासोबतच राज ठाकरे ज्यावेळी शिवसेना सोडून 2004 साली बाहेर पडले होते, 2006 साली, त्यावेळी तुम्ही ज्यांच्यावर रुसून, म्हणजे ज्या बडव्यांवर रुसून तुम्ही बाहेर पडला होता त्यांच्या सोबत आज जात आहात। म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना देखील या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी टीका केलेली आहे। त्याचबरोबर तिसऱ्या भाषेच्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय कसा व्यवस्थित आहे किंवा हा यांना लागू का नाही आहे हे देखील या पत्रातून सांगितलेलं आहे। एक मुद्दा आणखीन आहे, ते म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर हे उद्धव ठाकरे यांचं राज्य होतं, ठाकरे गटाचं राज्य होतं। मग आतापर्यंत मुंबईमध्ये मराठी भाषा जी आहे त्या भाषेच्या संदर्भातले चांगले प्रयोग का नाही झाले असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मुंबईच्या माणसांना, मराठी माणसांना टोपी घालण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलं असं देखील या पत्रात म्हटलेलं आहे। असे अनेक मोठमोठे आणि गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आलेले आहेत। आणि प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं हे पत्र आहे, खुलं पत्र आहे हे, आणि यामध्ये जवळपास सगळ्याच विषयांना हात घालत कशा प्रकारे ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण हे मराठी किंवा महाराष्ट्रासाठी व्यवस्थित नाहीये, चांगलं नाहीये। इतक्या वर्ष हे दोन्ही बंधूंनी महाराष्ट्राला, मराठीसाठी काही केले नाही असं सांगण्याचा प्रयत्न यातून करण्यात आलेला आहे। आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्फत तो प्रयत्न कसा व्यवस्थित केला जातो आहे, त्याच्या पुढे देखील तो मराठी माणसांसाठी कसा एकनाथ शिंदेच्या मार्फत व्यवस्थित प्रयत्न केला जाईल, आपली शिवसेनेच्या मार्फत कसा व्यवस्थित प्रयत्न केला जाईल हे देखील पत्र सांगण्यात आलेलं आहे। ठाकरे बंधूंवरती टीका करत असताना एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्याचा हा प्रयत्न आहे असं दिसतंय। धन्यवाद माहितीसाठी।